अशी आपण केली पाहिजे. दुसऱ्यांनी मार्गदर्शन करून नाही होत बांधव. मी थोडस पण जास्त नाही बोलणार, कारण मनीष दळवीबद्दल आमच्या सूत्रसंचालकांना सूचना दिली जेवण तयार आहे. आता लक्षात किती जण जर तिकडे आणि इकडे, आता विचार मी केला. बांधव इथे निलेश राणे, नितेश राणे यांची जो भाषण आहे, दोन्ही माझे चिरंजीव, निलेश मोठा, नितेश लहान. तुम्हाला काय वाटेल दोघांकडे पाहताना? मला काय वाटत असेल? कुतूहल, आनंद, समाधान, अभिमान काय? समाधान. आपण म्हणतो मला पुत्र व्हावे कायचे निलेश नितेशचा. मी कधीही त्यांचं कौतुक समोर जाहीर करत नाही. मला तर अजूनही चांगलं करावं, तुम्ही चांगलं करावं, आणि मग शेवटी कधी होणार निलेश वेगळं, नितेश वेगळं. छान. मला वाटत मी भरपूर शिकावं त्यांनी, मला नाही संधी मिळाली. परदेशात पाठवलं लहान वयात. निलेश 15 वर्षाचा होता. मी आणि माझी पत्नी सोडायला गेलो न्यूयॉर्कला. आम्ही विचार आले तू राहशील का? हो मी राहील. तो तिकडे पहिलं वर्ष शिकत असेल, आम्ही कधी झोपलो नाही. आता कोण येईल, आता काय संधी झाली असेल तर सांगते आम्ही कोण. दोघांनी अनेक अडचणीवर मात करत मी तेव्हा घरच्या पालकांशी बोलत होतो. विचारतो काय होतं काम साहेब, मी कडेचं काम करतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडियाला 700च्या खाली पर डे रुपये कमी मिळत नाही, तरी मुलगा एक असून कुपोषित. करायला विचार काम चूक कोणाची? सरकारची, केंद्र राज्य कोणाची? विचार. मदत सरकार म्हणजे कोण? आपण. सरकारच्या तिजोरीत पैसे मिळाले पाहिजे, आमचे हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे. सरकार पैसा आमचा कुठून? तुम्ही सर्वजण टॅक्स देता ना, विविध कर, त्या करातला पैसा एकत्र होतो. मी मंत्री असताना एकदा केनडाचे मंत्री आहे. केनड मला आपसे सर बोलेल. मला त्यांनी विचारलं ही मुंबई, त्या मुंबईच्या माणसाचं पर कॅपिटल इन्कम किती? अमुक. तुम्ही नागरी सुविधावर किती खर्च करता? इन्फ्रास्ट्रक्चरवर किती? कॅपिटल एक्सपेंडिचर सांगा. मैं सांगितलं सगळं. तो मला वाटतं आपको लगता है कि कम है. कैपिटल इनकम मर्यादित पण एक्सपेंडिचर जास्त. घरचं पण तेच आहे, आवक कमी खर्च जास्त. आपण त्याचा विचार करत नाही. इन्कम वाढवा आणि त्या मर्यादित आपल्याला जगायचं असेल तर तेवढं उत्पन्न करण्यासाठी आपल्याला काम कशा स्वरूपाचं करायला पाहिजे. किती जण का? आणि म्हणून तेव्हा शेवटी मला म्हणाले सर आमच्या ह्याच्यामध्ये देशामध्ये म्हणे अशी एक म्हण आहे, एक म्हण आहे. ती मशी म्हण आहे की तुम्ही तुमच्या राज्यासाठी मोर टॅक्स मोर फॅसिलिटी, हे आम्ही म्हणतो टॅक्स जास्त द्या, सुखमय आनंद देणारं जीवन आम्ही तुम्हाला सरकार म्हणून देऊ, पण टॅक्स तुम्ही सफिशियंट द्या. आपल्याकडे 1 रुपया कुठेही वाटप पडसाद कसे म्हणतात काय सरकार प्रतिक्रिया आहे आमचे मीडियावाले. आता अमुक अमुक दुधाचे भाव 5 रुपयाने वाढले, काय म्हणायचं? दुधाचा खर्च विचार, एका गाय मागे 1 लिटर मागे काय खर्च ते अनेक गोष्टी. शेवटचं पहिलं विचार आणि विचार बांधवन आपल्याला अनेक गोष्टी सांगतात. मला काही माझ्याबद्दल बोलायचं नाही. मी आमचे माझे यश आहे ना, यश 73 वयापर्यंत पोहोचलो. कसा पोहोचलो मला माहित नाही, मी सांगत नाही.
मी कधीही कोणाला माझ्या जीवनातल्या अडचणी कधी सांगितल्या नाही. कोणी अनेक जण सांगतात अरे आप बोलो कहां से आए, मेरा हमको कैसे है पेट्रोल से है. पण मी कसं जगलो त्या अडचणी सांगितलं. तो म्हणणार आहे काय सर आपको कुछ चाहिए मैं देऊ, 1 कोटी 2 कोटी कोण म्हणतं का, लाख जोड पण म्हणत नाही. उलट हसत राहतो काय सांगा काय आणि म्हणून कधी नाही. पण मी बोलते हा जगलो हा चांगला आहे. मी सगळ्या मी फार नशिबवान आहे. मी चांगलं जीवन जगलो. सांगा ना काय कमी नाही. दोन्ही मुलं शिकली, नातवंड शिकतायत. 3 माणसांनी मला माझ्या 73 पर्यंत पोहोचवलं. एक माझी पत्नी, एक निलेश. जीवनात त्याचं असं एक वाक्य आहे की अनेक लोकांची पुस्तकावर बरीच वाचतो. किती जर वाचतात माहिती नाही. तरुण मुलाने का विचारतो किती वाचतो. मी 3 तासाच्या कमी कधी वाचतो. झालं आपलं वय संपलं नाही वाचायचं नाही वाचत नाही. या तिघांनी मला राखलं. माझे राग रोज स्वभाव सगळं सहन केलं या तिघांनी. पण बाहेर कधी मुख्य पण दुपारी 2 वाजले जेवढात काय 5 वाजता 5:30 वाजता तुम्ही निघालात काय ते 2 दिवस आहेत. आजही काय बाकीच जेवढं आता निघा. साथ चांगली असते प्रवास चांगला होतो. बघा गाडीत प्रवास करता माणूस असता चांगला तरी अतिशय चांगले काय कधी पोचतो कळत नाही. त्यानंतर कधी पोचतो कळलं ना बिकॉज निळम कौतुक करतोय. की मला म्हणाले तुमच्या कौतुकाची मी अपेक्षा करत नाही आणि त्यासाठी मी करत नाही. आवडी निवडी सगळं आजारपण काही झालं ही गोळी घ्या ती गोळी घ्या ती डॉक्टर आहे. का सांगतोय हे लेखी बोले सुनेला असं आहे. तिला बोलते त्या महिलाने ऐकलं पाहिजे आपण तेच करा. काय सांगायचं मागे बसलं केलं निलेश त्या गावात बाबांना आम्ही चांगलं शिकलो तर आवडेल अभिमान वाढेल आमचा. शिकले आमच्याकडे फ्रीडम नाही हो म्हणून ते बोलत ते बाबा फार काही ठेवतात. आमच्याकडे ठराविक वयापर्यंत 10च्या आत आम्ही 10ला टेबलावर बसायचो. गाडी यायलाच पाहिजे 10च्या सबबी नाही. आतापर्यंत एवढ्या वर्षात आलं. आता कोकणात असते आम्ही होतो गोष्टी वेगळी. आमच्या घरात व्यसन मी माणूस आलेला आणि आमच्या घरात कोणाला पाळलं. आमच्याकडे 7:30 पण नाही आणि 12 पण नाही आणि 11 पण नाही काही करत. आणि ह्या ठिकाणी मला सांभाळावं तब्येत कशात रोज हाक रोज असले मुंबईत एकदा तरी आम्ही एका फ्लोअरवर भेटतो. आमच्या फर्स्ट फ्लोअर एकमेकांची चौकशी काय चाललंय काय नाही. त्यांचं काय कामकाज असेल पुढे असेल ते विचार. आम्ही व्यावसायिक पण आहोत. फुल टाइम राजकारण नाही. मी सांगितलं त्यांना शिकून आले. 2-4 दिवस फ्रीडम दिलं. नंतर गाडीत बस येऊन गेलो एका ऑफिसमध्ये. ही चावी दिली तुझं ऑफिस हे व्यवसाय आपले तू बघाय. निलेश हे नितेश नाही आणि मी आणि आमची ट्रेझरी आहे. खरं नाही वाटणार तुम्हाला आजही हे 42-43 झाले असते. डायरेक्ट बँकेत कोणी गेला नाही आतापर्यंत. ते नाही गेले मी पण. सगळे व्यवहार आमचे सगळं शिक्षण संस्था आमचे हॉटेल सगळं काय व्यवहार की बघा. तुम्ही म्हणा राणे साहेब कसे काम करतात. मी अजिबात काय पाहतो. फक्त इन्कम टॅक्स सही करताना मी रिटर्न बघतो. बाबा किती इन्कम वाढलाय टॅक्सेस भरतोय तेवढं. आणि म्हणून मी या तिघांनाही मला जर आयुष्य वाढायचं असेल त्याचंही लक्ष
दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य परमेश्वराने द्यावं अशी पहिली प्रार्थना. बांधव त्यानंतर मी फार नशीब आहे, फार नशीब आहे. जमलेला ना मी मुद्दाम कार्यक्रम सगळ्यांना सांगतो. मला मित्र आणि सहकारी फार चांगले मानतात. फार आताही बसलेली मुलं मुंबईवरून अनेक आले. 90ला आल्यापासून अनेक कार्यकर्ते वय झालं त्यांचं. नाही दादा बोलत दादा तडसोड नाही. मी कुठलेही निवडणूक लढलो सांगायचं होतं त्यांचं काम. बांधव मैत्री मैत्री आज बरं मला फ्रेंड आहे कसं एवढ्या पुरती दिसते. कठीण समय मित्र दिसत नाही. आपल्या मित्राची आवड काय, त्याला कुठे जायचंय, त्याचं स्वप्न पुरं करण्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे असे समजणारे कार्यकर्ते फक्त महाराष्ट्रात नारायण राणेकडे. सांगायची गरज नाही. बांधव माझा काळ अतिशय वाईट. केवळ देश हे आहेत आमचे IPS पण आहे आणि महाराष्ट्र सेफ नव्हतं. दुसऱ्या देशाचं वर्चस्व इथे होतं. आपले लोक तिकडे चाकरी करत. साहेब मी कडवट वागलो आणि वागतोय ते दुकानात वाटतं काय राहणे एवढी करत. एक गोष्ट सांगतो मी, मुख्यमंत्रीची शपथ घेतली आणि माझे जॉनी जोसेफ जी सकाळी फोन केला रिटायर झाली म्हणून तरी आधी फोन करतात. जॉनी जोसेफने सांगितलं पहिलं काम करा, CS यांना ट्रान्सफर करा आणि मला हे CS पाहिजे. एक तिथून म्हणजे गव्हर्नर याच्यातूनच बंगल्यावरून ऑर्डर केली. नंतर मेंडोसा साहेबाले सल्यूट मागतो. इनामदार साहेबाले सल्यूट. मेरा साहेब माझ्या ऑफिस मध्ये आता मी पोचलो पहिल्यांदाच, आपण येऊन जा. ओके यस आले. इनामदार साहेब राम राम म्हणायचे. मेंडोसा सल्यूट. मी बोललो तुम्हाला मी आज बस बोलणार नाही. तुम्ही DG आहात, तुम्ही कमिशनर आहात. मला सांगा मुंबईतल्या क्राईम आहे टॉप 10 तुम्ही निवडले. प्रत्येक गँगचे 3 गँग होत्या. तुम्ही कमी किती केले? 30 मध्ये 29, 28, 27 किती झाले सांगा. जेव्हा सांगाल त्याशी या मानाने बसा. आज मी बसा सॉरी मी नाही बसतो. ओके सर. मेरा मेंढेसाठी मला अशी माहिती आहे माहिती कारण मी शेवटी महसूल मंत्री बरीच खाते सांभाळले होते. माझ्या जवळ अशी माहिती आहे की आपले काही पोलीस अधिकारी दाऊद आणि शकीलशी बोलतात. काय म्हणणं? येस सर. लिस्ट आहे? येस सर. उद्या 11 वाजता मला सबमिट करा. उद्या जशी मेंढेसकर साहेब यांनी नाव पाहिजे नाही. किती आहे एव्हिडन्स आहे सगळ्यांचं. टेप त्याची संभाषण टेप केलं. येस सर. काय घेऊ तर प्लीज या सर्व अधिकाऱ्यांना सेवेतून 311ची कारवाई तुरंत करावी आणि रिपोर्टिंग करावं. सही 34 लोकांना एका क्षणात घरी बसवलं, घरी पाठवलं. अरे पण महाराष्ट्राच्या देशाचा खाता दाऊदकडे काय? साहेब आमचे बसले IPS आहे तिकडे पुढे बसले. हा आता हे अरे काय अशा इन्काउंटर व्हायचे त्या माणसाचं काही समजलं नाही. काय मग पेपरवाल्यांना यांनी सांगितलं अमुक कसे तमुक कसे या आम्ही माहिती काढायचं. दाऊदचा वाटायचा मुंबईचा हा माणूस नको आहे. तो इथल्या पोलीस खात्याचा कोण एखाद्या इन्स्पेक्टरला सांगायचा 5 कोटी बेस्ट आहे काम करते. 5 कोटीमध्ये आमच्या माणसाचं आयुष्य कोण संपवायचं? दाऊद तिकडे बसून, शकील तिकडे बसून. अशी संधी सेवा सगळ्यांच्या प्रॉपर्टी होती. हॉटेल डॅन्मा रमूक तमूक नाही.
लोकांना वाटतं कठोर असं काम नाही करायचं. आता सांगा मला काय ऐकतोय काही असतं का म्हणून महिलांची बलात्कार वाटचाय हत्या वाटत नाही वाटत चोरी ब्राऊन शुगर गांजाचं साहेब नाही पिढी बर्बाद होते. मला कळलंय काही कॉलेजमध्ये च्या बाहेर एजंट फिरत आहेत. मी साहेब 90ला आलो ना माझ्या गाडीच्या मागे टेम्पो ठेवायचे टेम्पो आणि मला जायची छोटी या गावात एवढे दारू धंदे इथे जत्रा आहे एवढे जुगार लोकांच्या खिशात 5 रुपये नाही लाखाची उलाढाल एका रात्री जायची जत्रेमध्ये. मी विचारतो कार्यकर्त्याकडे हे गाव कुठे यात्रा आहे का हो जायचो यात आणि ते जुगारासाठी उभा राहायचो बघायला 2 मिनिट आणि काहीतरी इशारा करायचो लगेच तोड करून बरोबर माणसाला मारायचं नाही पैसा उठतो आणि मग पोलीस स्टेशनला फोन करतो या पंचनामा हे दारू मी स्वतः दारूबंदी तोडले आहे जुगारबंदी मी स्वतः आणि पोलिसांना काय गरज होती हो मला. मी मुंबईतून बीएसटी चेअरमन 3 वर्ष आमदार होतो मी व्यावसायिक आहे पण मला माझा माणूस माझ्या वाडीत जायचो फडसेवाडी मी गेलो काय गावातल्या महिला यायच्या माझ्या वाडीत 80% लोक आले म्हणायचे साहेब दादा आमच्या घरी एक पेन्शन आणत नाही. मध्ये एक वाडी आहे ना मी नाव आहे त्या वाडीमध्ये पैसे सगळी पेन्शन देतात घरी येतात मुलांची फी भरली नाहीये रेशन भरलं नाही. मला ठीक आहे मी तोडले सगळं तिथे जिल्ह्यात जितके सांगते पोळी जायचं नको साहेब ब्राऊन शुगर तर नाही एकही माणूस एकही करू कोण ब्राऊन शुगरने जाता कामा नये अशा व्यक्तींचा करा असं काय काम करा नुसते विधायक सामाजिक काम जिल्हा समृद्ध आणि समृद्ध म्हणजे काय आर्थिक स्थिती आज 2.5 लाखाच्या घरात पण चांगले इन्कम आहे जवळ उत्पन्न आहे. मी आलो तेव्हा ना 35,000 होतं 35,000 आता ते 2.5 लाखापर्यंत आलाय. मी पण केलाय निवेश तेव्हा सांगितलंय माझी 75 येईल तर 4 लाख पर्यंत इन्कम व्हायला काय पडत नाही मला कळत नाही त्यांच्या घरात नाही वाटणार का नाही तो पट्ट्या तर टाळत पडत नाही. मी माझ्या नंतर वाचणार मी तुम्हाला मी कधी नुसतं बसून नाही काय म्हणजे वाचत असलो तरी नजर अशी असते एखादं वक्ता बोलतो ना तर शेवटचा शब्द येतो मी पाहतो कोण टाळा मारतो का आम्ही काय भजन करतोय काय तेच करतोय आम्ही पण जेवलो नाही. मी 2:11 वाजे जेवतो सकाळी आणि आता 7:30 आता वाजेवर नाही मला वाटतं माझ्या लोकांना भेटायचं आहे त्यानं पाहून मला प्रेरणा मिळेल उत्साह मिळेल की या लोकांनी मला मोठं केलं आयुष्य वाढायला तुम्ही काही खून आपल्याकडे होते ते अनेक ठिकाणी आणलं देव गावागावात जाऊन बोललेलं आहे. देऊळ बांधा पासून एक कॉम्प्युटरसाठी एक खोली बांधा लहान मुलांना कॉम्प्युटरची ओळख होते. आज इंजिनिअरिंग कॉलेज काढलं का काढलं मेडिकल कॉलेज काढलं का काढलं आमचे व्यवसाय वेगळे हॉटेल रिटेल अन्वेषण. मी मुख्यमंत्री असताना एक कॉन्फरन्स होती IAS अधिकाऱ्यांची समारोप करत असते त्यामुळे 1 मिनिट थांबाव अधिकारी तुमच्यापैकी अधिकाऱ्यांची कोकणात किती हात वर करावं 250 अधिकाऱ्यात एकही हात वर झाला IAS नाही एकही सिंधुदुर्ग म्हणतात मासे आणि भात खातात इंटेलिजंटपणा त्यांच्यात आहे शाळपूर्ती आहे म्हणून IAS का नाही. आणि मग त्याच वर्षी मी इंजिनियर कॉलेजची याची जागा घेतली विकत मी सरकारी जमीन नाही घेत विकत घेतली इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केली. कित्येक 1000 मुलं गेली पासून
इथून मुंबईला जायचे, मिलमध्ये लोक जेव्हा काम करायचे, पगार किती होता? गरिबीचे काय आहे? मनी ऑर्डरवर आपण डिपेंड होतो. मुंबईत मंडळ आली, मी पण आईकडून जायचो, वडील मिलमध्ये मंडळ आली काय मग पुष्कळच नाही. आपण मनी ऑर्डर होतो, आज नाहीये. 2.5 लाख पर कॅपिटल इन्कम झालाय. हे पाहतो लोक वाडी वाडी जाताना नुसतं मला अमुक पाहिजे हे जेवण मी कोणाकडे जेवत नाही. काय करते फास मी एकटा नसतो, 20-25-30 जण असतात. का मी बर्डन टाकू त्यांच्यावर, का भार टाकू म्हणून जेवत नाही. बाकी काही चहा कशी जेवते, दूध नशी दूध असं तेव्हा तर दूध पण नसायचं, मी कोणी पियायचो. कोण नारळाचं पाणी, कोण लिंबू आणि कोणी खुर्च्या बिर्च्या नाही, चटई टाकायचे बसायचे. प्रत्येक परिस्थिती बदलण्यासाठी मी शपथ घेतली, हे बदलणार. माझ्या कोकणात मी गरिबी ठेवणार नाही, हे पण मी केला. आज कोकणात मी बघा जाता येता जन्माच्या बघा घरं कशी आहे, कवडं दिसत नाही, आरसीसी आहे. अभिमान वाटला पाहिजे. हा हायवे बघा, वाटतं का तुम्ही कोकणातून चालला? मालवण कसा कसा रस्ता होता, या रस्त्याची काय अवस्था होती? 18 तास इथून मुंबईला प्रवास देखील लागायचा. आता 7, 7.5, 8 तासात आपण गाडीने पोहोचतो. रेल्वे आहे, विमान आलंय. कुठलं ट्रान्सपोर्ट नाही आपल्याकडे. हा आता रेल्वे, आपलं हायवे आहे ना, एकमेव मी खासदार. हा हायवेच्या मध्ये काही भाग आहे, झाडं लावलेली आहेत, इथे आहेत तिथे नाहीत, काही पुढे येतात का नाही. मी नितीन गडकरीकडे गेलो. मित्र आहे माझ्या मंत्रिमंडळात होता, मी मुख्यमंत्री होतो, मंत्री होता त्या गेलो. नितीनजी आता तो सिनियर बीजेपीचा नेता आहे. नितीन म्हणजे माझ्या हायवे तर झालं तुझं. हा मग मी म्हटलं सुशोभीकरण का करत नाही तुम्ही? तिथे काही टाकलेलं असतं काही, पण तुमचं म्हणणं मला करायचं. पात्रा देवी ते खारेपटण 110 किलोमीटर आहे. सांग मला पैसे दे. 8 दिवसात त्यांनी पैसे दिले. आता अंतिम ह्याच्यात आहे कलेक्टर साहेब, दर्जेदार कॉन्ट्रॅक्टरला द्या, मला डिझाईन दाखवल्याशिवाय सुरू नाही. हायवेने जा आणि मध्ये चांगले चांगले स्टॅच्यू असतील, अॅनिमल्स हे असतील, काय दिसेल हा जिल्हा वाटेल का? हे का करतोय मी? माझा जिल्हा सगळ्यांपेक्षा वेगळा असावा असं दिसतं असं तुम्ही का नाही म्हणत? आमच्याकडे नक्कीच साहेब, आमच्याकडे केसरकर साहेब. आज इथे एक गोष्ट दिसली का, स्पोर्ट सगळे झाले, कारण सगळं पाणी. एकदा भेटले दिल्लीत मला भेटायला आले, त्यांना पेमेंट लावली. मला मेरे को CSR मिलके और मेरे को स्पोर्ट लेना है. त्यांनी पुढाकार घेतला. शब्द कितना चाहे पैसा बोला मी लाचे घेते. कशी माणसं आहे. आज पण आपण जिल्ह्यात वेगळे स्पोर्ट घेतो. जिल्हाध्यक्ष जोडी आहेत का काय आहेत ना? माझं असं म्हणणं आहे, मी काही ठिकाणी पाहिजे दरवर्षी समजा आता 25-26 या वर्षी जो उद्योजक आपलं प्रॉफिट पर्सेंटेज जास्त मिळवेल त्याचा सत्कार करा. 17 माझं उत्पन्न वाढण्यासाठी नाही म्हणतोय, तुमचं लोकांचं गरिबी दिसता कामा नये. प्रत्येक माणूस जबाबदार चांगले आहार असेल तर ही मुलं जी आता होती नाही ते 52 मुलं फर्स्ट कॅटेगरीत आहे तर 600 आहेत. असता कामा गरिबी का माझ्या जिल्ह्यात असता कामा लागा ना काम. उद्योग धंदे काय मी होतो इंडस्ट्री मिनिस्टर. 60% गुजराती लोक व्यवसाय
1% मारवाडी समाज देशात 140 कोटीमध्ये मारवाडी समाज 1% देशाच्या अर्थव्यवस्थेत मारवाडी समाज 23%. लोकल 1/4. काय वाटत नाही तुम्हाला? त्याला काय 4 हात आहे, 4 डोळे आपल्या एवढे पाहूया. ते कसे मिळवतात, ते कसं वेगळ्या क्षेत्रात शिक्षण घेतात, उद्योग कसा करावा, सणविधी कशी. आपण मी एकदा सण एका दुकानात ते वाचता नाही आता सगळं मी लावलो तो काहीतरी करत हो आता बंद आहे नंतर या. अरे मी माग घ्यायला आलो आवड बघत पण नाही तिथून सर तुझा हे. मी एकदा महसूल मंत्री होतो मला लोक बोलले साहेब इथे बांद्राला जे टॅक्स आपलं ऑफिस आहे ते कधी काही टॅक्स भरायला आणि विचारलं काय तर उद्योग उत्तर देतो, सर्व उत्तर देत नाही. ठीक आहे, मी इची गाडी लांब ठेवली, पोलीस बिलीस बरोबर घेतले नाही, एक एका माणसाला घेतलं आणि सर मला अमुक माणसाचं टेबल मला दाखव. गेलो अंधेरीचे बोरिवली कोणाकडे हो सांगितलं ना तिकडे विचारा कोण बोलतच नाही. मग बाजूचे सगळे उठल्यावर करावं का उठले मागे साहेब सॉरी सर मी डिपार्टमेंट बोलवलं त्याला सस्पेंड नको याला ट्रान्सफर. इथे लोकांशी चांगलं बोलणाऱ्या माणसांना काय होतं चांगलं बोलायला, जबाबदारी आहे, नोकरी आहे, आपणही आहोत. आता आपण व्यवसायाकडे का जात नाही. मला एकाने मी काय इन्फॉर्मेशन नोकरी सोडली सांगतो. मी आयटी मध्ये होतो 13 वर्ष. मी एक पुस्तक वाचताना मला बघेल हे वाच काय तुम्ही नोकरी केली कोणती का तुम्ही आता क्लार्क आहात, तुम्ही क्लार्क होतो, रिटायर होताना जास्त असतं हेड क्लार्क 10,000 जवळ जाणार नाही. हेड क्लार्क तेव्हाच्या पगाराच्या यांनी सांगतो. पोलीस वाले पण तेव्हा असताना काय पगार होते सरकारचे, काय पगार. मी कुठेही कामाला लागलो प्रायव्हेट याच्यात तरी आपण 50,000 वर जाणार आयुष्यात. काय केलं व्यवसाय. मुंबईत मी व्यवसाय 15 वर्ष सुरू केला. शिकतही होतो, नाईटला शिकायचो, डेला काम करायचो, व्यवसाय करायचो. आज बहुतेक क्षेत्रात मी उद्योजक आहे. मला काल एक मंत्र सांगितला होता. आमचे दत्ता पाटील रायगडमध्ये एक आमदार सीए नाव त्यांचं ऑपोजिशन लीडर. काय माहिती आहे कोकणी माणूस म्हणून मला मी पहिलं माझं भाषण झालं विधानसभेत संपली जे आले मागून एक थाप मारून नारायण मी दत्ता पाटील छान बोलला असतो पद्धत सांगते की बेटा जरा किती वाजता जाणार घरी. मी संपलं का जरा थांब आपण जरा जाऊया. काय केलं त्या माणसाने संपल्यावर गेलं महोत्सव माळावर त्या विधिमंडळाच्या 11 माळावर आणला नेले. लँग्वेजचे इन्चार्ज वाघमारे होते आले. दत्ता पाटील म्हणाले बघ आमच्या कोकणातला चांगली चांगली भाषण यांनी केली आहे ते वेगवेगळी विषयाची. त्याला कात्रमध्ये केव्हाही आला तर त्याला लागणारी पुस्तकं द्यायची. बाहेर आले खासदारात ठेवला राणे फक्त कोकण प्रेमापोटी मी तुला इथे आणलं. रोज एकदा तरी या वाचनाला ग्रंथाला येऊन जायचं. अर्धा तास 15 ये पुस्तक घे इथे बस वाच. गॅट पासून 91 मध्ये जो राष्ट्रीय बदल झाला की सगळे बदल निर्णय मी त्या लायब्ररीत बसून वाचले. एकेकाला बसून 3 तास सांगतो. सगळे मोठे तज्ञ माणसं आहे विधानसभेत. आज पत्रकार आहेत. माझ्या एका भाषणानंतर भावेने अग्रणी केला 900 अग्रणी. मला आनंद वाटलं नाही याहीपेक्षा चांगलं भाषण. बजेटवर मी केलेल्या भाषणावर
त्यांनी लेखलेला आतापर्यंत आम्ही ऑपोजिशन लीडरची भाषण एक आरोप करणं अमुक करणं तमुक करणं तर हे नदी द्या अमुक त्याच्यावरती पण राज्याचा बजेट कसा असावा हे फक्त नारायण त्यांनी बघवले. बांधव मी का सांगतो मिळवलं 73 वर्ष मोठं काय पराक्रम नाहीये. कष्टातून मिळवलं मेहनतीने मिळवलं काय म्हणजे काय साल हा लक्षात काय करू मला बरं वाटतं. तेव्हा लोकांनी फार हे केलं. कोणाला मारायचं असेल ना तर पोस्ट सांगायचं त्याला संरक्षण द्या मी लवकर मारणार. मग 101 काम करायचे बंद करायचे दुसरे सोडायचे पण आपण मारायचं सांगून मार लपून शकतो आपण बेस्ट आणि म्हणून उद्योगाकडे तर 4 लाख प्रत्येकडे इन्कम 10 लाख 20 लाख कोटीचं रिटर्न आपल्या जिल्ह्यातून जायला पाहिजे. जिल्ह्यातून उद्योजक म्हणून आपलं उत्पन्न 1 कोटीच्या वर असेल का हो. मुकेश अंबानी का गुजरातमध्ये जन्माला यावं आपल्याकडे एखादा मुकेश अंबानी नाही होऊ शकत. आपल्या आडनावाचा राणे सावंत रवी पर अमुक तमुक काय ही पण नावं आहेत त्या काय असं करेल ते मी नाही करेल काय किती कोटीची त्यांची असे 50 लाख कोटी 30 लाख कोटी स्पर्धा. आता आमच्या एखादा 8वी 10वी वेळेला 5 लाख 10 लाख लिहिले आकडे कठीण आहे. राग यायला पाहिजे मिळवा आपल्या गरजा जिल्ह्याच्या गरजा आपण मागवावं. अंडी कुठून येतात शेती प्रधान आपला जिल्हा बेळगाव मधून येतात कोल्हापूर येतात सांगलीतून येतात. आपण काय अंडी निर्माण करू शकत नाही. कोकणी म्हणून नॉन व्हेजिटेरियन आहे कोंबड्या खातात कोंबड्या करून येतात. बकऱ्याचं मटण महाग होत चाललाय बकरी कुठून येतात. हे झाला नॉनव्हेज. मासे जागेवर करतो ते मी सुरुवात केली परदेशात मासे निर्यात करायचे मी पण करतो अजूनही करतो आमचा निलेश पाहतो. बांधव चांगलं किती आज सांगा आपण काय पितो. तुम्ही एकदा आसामला गेलो मंत्री झालो केंद्रात तिथे मिटिंग संपली म्हणजे अशी केबल होत 25-30 महिला आले गाड़ी हमें बात करना है मैं बोलिए ना भाई तो मैंने देखिए हमें कई चीज बताने आया मला बताइए. माझ्या त्या टेबलावर परफ्यूमच्या बाटल्या होत्या 30-40 वेगवेगळे रंग होते क्वालिटी. मेरे भैया क्या है नहीं परफ्यूम है अच्छा किससे बनाते आपण सर्दी झाली का कशी कुठली चाकची पत्ती असते ती सर्दी झाली तर आपण कुंडीत आपण वाढवतो. शेती करत तिथे शेती करता परफ्यूम बनवणार 300 कारखाने आसाममध्ये 300 अत्तर बनवतात आणि त्या महिला उद्योग म्हणून महिलांना सरकार सबसिडी देतं कर्ज देतं. बांबूचा उद्योग तिथे वाढतोय. आपण अगरबत्ती लावतो देव तेवढी अगरबत्ती खूप जास्त आपल्याकडे. त्या अगरबत्तीच्या ज्या काड्या कुठून येतात तसा बांबू आसाममध्ये चांगला मिळतो. आज त्या अगरबत्तीच्या आपल्या देशात निर्यात किती 4000 कोटी. काड्या कुठल्या आसाममध्ये त्याही बांबू. मग येताना मी म्हणालो पैसा एवढं मला काही रोपं दे ना बांबूची. मी 2000 रोपं आणली. त्याला मनी मिनिस्टर विचारला बेंगलोरला पासून सावंतवाडी एवढं मी अशी वाटली लावा काय झालं माहिती नाही. एबीसी मिनिस्टर झालो कॉन्फरन्स होती 82 अधिकाऱ्यांना आणले केंद्रातून किती 82 आइए आप आणाही चाहिए. प्रत्येकाने समजून सांगितलं ही इंडस्ट्रीमध्ये काय करावं. एकूण खर्च किती कर्ज किती अमुक किती पण मार्केटिंगला पण केंद्र सरकार पैसे
निर्यातीला पण पैसे केंद्र सरकार करतो मदत, तरी आम्ही कुठे हालत नाही, समजून घेत नाही, वाचत नाही, कार्यालयात जाऊन चौकशी करत नाही. हो ह्याला काय मिळेल, मी काय करू, शिकल्यानंतर नोकरी कसली द्या. एक ग्रॅज्युएट झालेला आमचे डीडी देसाई आज नाही आहे ओके कुणात ऑफिस होत. एक दिवशी मी सर म्हणून डीडीकडे गेलो, बसलो, मला एक काम करा ना काय. त्यांच्या ऑफिस समोर एक मुलगा मिरची उकळत, तरुण मुलगा, त्याला त्यांना बोलवले. अडसर नोकरीला एमए काय करत होता, मिरची विकत होता कुडाळ बाजार. ठीक आहे बाबा तू मुंबईत ये, मी बीएससी करून त्याला ऍड्रेस दिला, ये. एमए झालेला बरोबर, एमए मुंबईत आला, महाराष्ट्र आली. मी बस थोडा वेळ बस, आणि जरा त्या बसता बसताय कागद घे, शिपायला मुलांना कागद दे, अर्ज लिहायचं, आणि जनरल मॅनेजर नावाने इंग्लिशमध्ये पत्रात तुला नोकरी अमुक अमुक ट्रान्सलेट ही नोकरी पाहिजे, आणि मला आता आणून दे, मी तुला नोकरी 8-10 दिवसात देतो. 6 वाजले, निघायचा वेळ झाला. मी 6ला ऑफिस सोडत बसत नाही, आणि कुठल्या सरकारी अधिकाऱ्याला आफ्टर 6 मी कधी फोन करत नाही. आपला स्वभाव एवढं तुम्हाला पण अद्याप केला नाही. मी निघायचं बोललं वगैरे, त्या मुलगा आला नाही तो आमच्या सिंधुदुर्गातला, बोलत काय अरे मानणार मालवणी माणसं उत्तर आला नाही का खालीच मांडणार. साहेब इंग्लिश मध्ये अर्ज लिहिता येत नाही. एमए काय शिक्षण आपलं, एमए झालेला आपल्याला अर्ज करता येत नाही नोकरीसाठी, हे शिक्षण काय. बांधव काही लोकांचे पेपर दुसऱ्याने लिहून पण बीएससी 1,500 लोक लावले. 1,000 दूसरे 450 महानंदामध्ये पावणे या नोकऱ्या एकाच एका काय काढतात. पण काय किती झाले ते पेपर लिहिणार वेगळे आणि इंटरव्ह्यू गेले ते उत्तर देते. सांगायला गेलं साहेब लाभ नाही सांगलं ज्याला शिक्षण मुलांकडे लक्ष द्या. इंग्लिश मिडियमच्या तालुक्याला मी दिल्या, इंग्लिश मिडियमच्या तालुक्यात चांगलं शिक्षण घेऊ दे, शिकवा चांगलं, चांगल्या नोकऱ्या नाही तर उद्योगकडे वळा. 73 वर्षाचं कौतुक नको. तुम्ही आपण एस्टॅब्लिश झालात, सुखी समाधान आनंदाने सिंधुदुर्ग एक विकसित जिल्हा झाला, समृद्ध झाला, त्याचा आनंद आहे, आणि तोच आनंद माझा आयुष्य वाढू शकतो. त्यात तुमच्या शुभेच्छा. चला भरपूर वेळ झाला, बोलायचं भरपूर असतं, मी भरपूर बोलू शकतो, भरपूर बोलू शकतो. अखंड महाराष्ट्र ह्या एकाच वाक्यावर मी 2.5 तास बोलला. 2.5 तास 2.5 तास बोलल्यावर सगळे समोरचे मंत्री आले. मी विरोधी पक्षात नेता, सगळे मंत्री मला अखिल मंत्री. अखंड महाराष्ट्र पुस्तक निघालंय, ते पण मराठी माणसाने नाही काढलं माझ्या भाषणाचं, गुप्ता नावाच्या नागपूरच्या माणसाने अखंड वाचन. का घाबरतात लोक इंटरव्ह्यू द्यायला असू दे, मुंबईत जाताना पण पाहुण्यासारखे जातात. प्रश्न कोणी हिंदीमध्ये विचारला का घाबरता, तुम्ही नागरिक आहात, निर्भीडपणे उत्तर द्या. मी अमुक आहे मला अमुक येतं अमुक येतं साहेब, मी कष्ट करेन, मेहनत करेन, हे आश्वासन द्या. आज एक माझ्या एक कार्यकर्ता काल मुंबई नेत्या अमेरिकन नेत्यामध्ये माझी उद्या इंटरव्ह्यू आहे, मला अमेरिकेला जायचंय, हा कोर्स मी जा ना. पण पहिली मग काय 10 वेळा तू जाऊन यायला पाहिजे का, अनुभव मिळाला नाही. मालवणी माणूस, कोकणी माणूस
आपल्या पूर्वजांनी फार कष्ट केले, गरिबी दिवस घालवले. तुम्ही असं ठरवा, आता या कोकणाच्या वाटाला कधी गरिबी येणार नाही, असं काम आणि कार्य माझं काम सोपं जाईल. इंग्लिश काम सरकारचं काम सोपं जाईल. काय इथे आलेले अधिकारी, कलेक्टर असो, सीओ असो किंवा IPS अधिकारी आमचे अगरवालांसारखे असो, आनंदात मोठे समृद्ध जिल्हा आहे. तरी मी त्याला विचारतो, साहेब आपण केसर आम्हाला दिसते यांचं इतकंच पुढे आलेलं व्हेरी गुड सर, व्हेरी नाईस. काय असतं त्या गावात उपासनात चाललेले, सर आपण कैसाला दिसते. तर मग ना उपासना होते नाही, चांगल्या अधिकारी खरंच चांगलं असं काही नाही. मी तुम्हाला सांगतो, माझं रेखावडा एवढ्या वर्षाचं, मोर दिन 35 वर्ष कुठे ना कुठे मंत्री होतो मी. हे 34 सोडले तर मी एकाही अधिकाऱ्याला सस्पेंड केलं. मी मुख्यमंत्री झालो, माझी फाईल आली, एवढी IAS IPS वर कारवाई आहे. निवडणूक ठेवा फाईल जातो. तिथे 5-6 जण होते, मी ओळखतो. एक चांगले अधिकारी होते, नाव नाही, फार चांगले, डिसिप्लिन वगैरे पंक्च्युअलिटी सिन्सिअरिटी, आणि ते होते. चूक झाली माहिती, मी त्यांना बोलवलं, कार्रवाई ऐसी से कुछ भी हो सकता है, सर्विस जा सकता है, क्या कहना है आपको, काय बोलायचं तुम्हाला सांगा. हाँ भाई, जो भी होगा मेरे से गलती तो गलती है, मेरे से मेरे को इतने प्रॉमिस सर, ये लास्ट गलती आगे नहीं होगी. नहीं सर कभी बोलवर सेक्रेटरी ना तुला माफ सगळ्यांची मी अशी माफ, एकाला पण मी कधी नाही. 2 गोष्टीकडे लक्ष देतो मी. एक तर कोणाला घराचा विषय असेल, माझी सहानुभूती, कारण मुंबईत पहिलं वडिलांनी नोकरी आणि घर सोडल्यावर हाऊसिंग बोर्डचं ते घर आणि नोकरी मिळवायला काय करावं लागलं मला माहिती. मी कोणाच्याही घराबद्दल नाही का, काही असो मी मॅनेज करून नोकरी आला मदत, पण आपल्या हातून कुठल्याही पत्राने कोणाची नोकरी जाता कामा नये याची काळजी घेतो. बांधवांनो, मी थांबतो, पण हा पूर्णविराम विचाराचा, दिलेले विचार आत्मसात करून कार्यान्वित करणारा पूर्णविराम नाहीये. मी तुम्हाला काही सुरुवाती उदाहरणं दिली. विचार ऐका, मार्गदर्शन ऐका, ऐकून सोडून द्यायचं नाही, ते विचार हसायचं नाही. मी असं केलं तर काय होईल. एक असं विषय खांडेकरांचं पुस्तक वाचत असताना मला एक पॅरेग्राफ आठवला. ते म्हणाले, अहो तुमच्याबद्दल लोक किती चांगले उद्गार काढतात. हो, पण तुम्ही विचार केलात का की त्याने काढलेले उद्गार त्याबद्दल तुम्हाला काय आनंद, समाधान काय. मी गप्पा म्हणाले, राणे कोणी जर तुला चांगलं म्हटलं तर तुझ्या चांगुलपणा, तुझ्या चालता बोलताना लोकांना दिसलं पाहिजे. चांगला बोलून सांगून चांगला होत नाही, कृतीमध्ये आणावा लागतो. हुशार मुलगा हुशारी दाखवावी लागते. आणि तुम्ही मग तुम्हाला आज मीटिंग नंतर 73व्या वाढदिवसाच्या नंतर जे कौतुक केलं, तुम्ही त्याबद्दल काय म्हणाल, पत्रकार एवढंच म्हणेल. माझ्याबद्दल गौरव उद्गार काढले, ते उद्गाराचा अर्थ समजून घेईल आणि मी तसा आहे का त्याचा आत्मपरीक्षण. किती जण करतात. कोणी वाईट म्हटलं, का वाईट म्हटलं, मी असं नाहीच आहे. का नाही अजून करत आणि तुम्ही त्याशी भांडत सण करायचं जायचं. अनेक उदाहरण आहेत माझ्याकडे, संपणार नाही. पण मला म्हणजे आमच्या जिल्ह्यात लोकांची सण सुद्धा फार
एक लाडूसाठी हातभर डबलवाले आहेत तर तो सांगा ना हो की नाही. मग माझी तर डबल बेड नाही, सिंगल वारीच आहे. चला पुढच्या वर्षी भेटूया. हे माझं वाक्य बघा, हे माझं वाक्य एखाद्या इथल्या वयस्कर माणसाला बोलवलं, काय हो पुढच्या वर्षी का जरूरत, अरे काय जरूरत, कशाला घंट जगणार नाही म्हणून आपण असं. मी सांगितलं ना 75 वर्षी 4 लाख % इन्कम सिंधुदुर्गच्या प्रत्येक नागरिकाला. एक माझं नशीब आहे सांगून येतो तुम्हाला. सरकारी अधिकारी मी मंत्री असताना असो नसताना आजही मंत्रालयात कुठेही फोन करा, आपलं ऐकतात काय ऐकतात माहिती ठरले कुणाचं काम झालं. एक मॅडम आहेत परवा तर ठाण्याला अधिकारी आहे सर नाही नेमत बसलो. मी तो त्याचं तेवढंच जागा आहे आणि घर नाहीये त्याला. मॅडम प्लीज कसं तरी वाच. ओके आय विल ट्राय. असं तुम्ही पण करावं. बरं मंडळी, आज भेटून आनंद झाला. इथे जमलेल्या सगळ्या वक्त्यांनी फार पुढच्या तुला बोलायला सर फार कौतुक आणि केलं. आमचे ते सावंत साहेब, श्याम सावंत ना बरोबर, श्याम हे पण मध्ये नाव सुचवताना 2-4 कौतुकाचे शब्द बोलतात. धन्यवाद. ही सगळी माणसं तू वर खाली सगळी माणसं पुढच्या वर्षी 74-75 पूर्ण करायची असतील तर त्यांना दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य आणि त्यांच्या मनोकामना माझं पूर्ण पूर्ण करावी. त्यांच्यात आमचे ऍक्टरबाई आणि आमचे देसाई वाटते मित्र आहेत. यांना पण पिढ्या दूर हो आणि यशस्वी हो एवढंच या ठिकाणी म्हणेन. आपल्या सर्वांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य मनोकामना माझ्या रामेश्वराने पूर्ण करावे. आज तुम्ही सर्व तुम्ही दिलेलं प्रेम एवढं उपस्थिताने केलेले विचार या सर्व परत एकदा उद्या उत्तम वाचून पुढे कसं वागावं, कसं चालावं, आपण जास्त तिकट आहे तर खोबरं कसं घालून गोड करावं हा प्रयत्न करीन. जय हिंद.